अगं जेव ना. नाही, मी कार्टून पाहिल्याशिवाय जेवणार नाही. अगं असं कार्टून बघता बघता जेवण्यात काही मजा आहे का? हा नाही ना. हे बघ, मी तुला ना एक आता छानशी गोष्ट सांगतो. गोष्ट? हो. कोणती गोष्ट? एक फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका पंढरपूर नावाच्या शहरामध्ये एक तरुण राहत होता. त्याचं नाव होतं पुंडलिक. पुंडलिक? हो. आणि तो पुंडलिक ना, तो आहे ना गावात कधीच कोणाचं ऐकत नसे. जसं तू ऐकत नाही ना, अगदी तसंच. अगं असं लागवायचं नाही, पुढेच ऐक. घे. शाबास. एका त्या गावामध्ये एक दिवशी साधू संत तिथून निघाले. हा, त्या पुंडलिकाने काय केलं, त्यांना जेवू घातलं. पुंडलिकांनी त्यांना जेवण दिल्यानंतर साधू संत पोटभर जेवण झालं तर खूप प्रसन्न झाले. आणि मग ते पुंडलिकाला म्हणाले, पुंडलिका, सेवा तर तू खूप छान करतोस, पण सगळ्यात मोठी सेवा म्हणजे आई वडिलांची सेवा असते. मग काय झालं? पुंडलिक तर कोणाचं ऐकतच नव्हते. साधूंच्या शब्दांनी पुंडलिकाचं मन बदललं. मग त्यांनीच ठरवलं की सगळ्यात आधी माझ्या आई वडिलांची सेवा. मग पुंडलिक रात्रंदिवस आपल्या आई वडिलांची सेवा करू लागला. त्यांना वेळेवर जेवण देणं, त्यांचे हातपाय चेपणं, हातपाय दाबून देणं आणि त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण करणं. मग पुढे काय झालं? मग चमत्कार झाला. कसं? पुंडलिकांची आई वडिलांवरील भक्ती बघून साक्षात विष्णू भगवान पांडुरंगाच्या रूपात पंढरपूरला आले. खरंच बाबा? हो. तो भगवान तिथे जेव्हा आले ना, तो आपल्या आई वडिलांचे पाय चेपत होता. देवाला त्यांनी बघितलं, पण तो आपली सेवा सोडून तिथून उठला नाही. आणि त्यांनी हात जोडून देवाला म्हणाला, भगवंता, कृपा करून तुम्ही थोडा वेळ थांबा. मी आपल्या आई वडिलांच्या सेवेत आहे. तुम्ही ही एक वीट ठेवली आहे, तुम्ही याच्यावर उभे राहा. मग देव रागवले का? नाही ग. त्याला पाहून देव हसले आणि म्हणाले, पुंडलिका, तू मला धर्माचा खरा अर्थ शिकवलायस, म्हणून मी तुझ्यासाठी या विटेवर उभा राहतो. आणि म्हणूनच पंढरपुरात आजही विठोबा त्याच विटेवर उभे राहून भक्तांना दर्शन देतात. हा. आता मला सांग की तुला या गोष्टीपासून काय शिकायला मिळालं? आपल्याला मोठ्यांचं ऐकायला पाहिजे. बरोबर.